नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे लग्न समारंभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक आरक्षण. लग्न समारंभ आज आम्ही वर्तमान काळामध्ये बघतो की लग्न समारंभ हे केवढे खर्चिक झालेत. गेल्या आठवड्याभरात तुळशी विवाह संपन्न झाला, आता लग्नसराई सुरू होणार. आम्हाला माहिती आहे की लग्न समारंभ आजच्या काळामध्ये एवढे खर्चिक झालेत की सर्वसाधारण वर्गाला लग्न समारंभ हे परवडेनासे झाले. सगळ्यात मोठं जर कुठलं आव्हान असेल आजच्या आईवडिलांसमोर, आजच्या तरुणाई पुढं, तर नोकरीपेक्षाही सगळ्यात मोठं आव्हान आहे ते लग्न समारंभाचं. खरं तर साध्या पद्धतीने लग्न करणं ही काळाची गरज आहे. लग्न कितीही मोठी केलीत, त्या लग्न केल्यानंतरचं जे काही आउटपुट आहे ते आउटपुट आम्हाला किती मिळतं याचा विचार आम्ही कुठेतरी नीट करणं गरजेचं आहे. साध्या पद्धतीने लग्न केलं तर कुठं काय बिघडतंय? ज्याच्याकडं पैसा आहे तो पैसा टाकणार, तो पैसा वेस्ट करणार. पण सर्वसाधारण समाजानं समजून घेणं गरजेचं आहे की जेवढं आम्ही साध्या पद्धतीने लग्न करणार तेवढं आम्ही त्या घराचं तर भलं होणारच, पण त्या नवीन दाम्पत्याचं सुद्धा भलं होणार आहे. जर आम्ही लग्न समारंभामध्ये वायफळ खर्च न करता तो खर्च जर आम्ही पुढच्या पिढीवर जर केला, त्या नवीन दाम्पत्याच्या संसारावर जर केला, त्यांच्या शिक्षणावर केला, त्यांच्या व्यवसायावर केला, तर त्यांचं आयुष्य किती सुखाचं होईल याचा विचार कुठेतरी आम्ही आज करणं गरजेचं आहे. खरं तर साध्या पद्धतीने लग्न करणं ही आजच्या समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला असं वाटते. आज हुंडा घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे, पण समाजामध्ये हुंडा घेणं किंवा देणं हे सरसकट चालू आहे. यामुळं काय होतं, ज्याच्या घरात 2-3 मुली आहेत तो बाप बिचारा हुंडा देऊन मुलींची लग्न करून कर्जबाजारी होतो, त्याची प्रगती होतच नाही. खरं तर उच्च शिक्षित वर्गानं या गोष्टीचा नीट विचार करणं गरजेचं आहे. समाजामध्ये 2 वर्ग असतात. खरं तर गरीब जातीचा इथं विषय नाही. इथं 2 वर्ग म्हणजे फक्त एक गरीब आणि एक श्रीमंत. श्रीमंत वर्गाकडे पैसा भरपूर असतो, तो पैसा उधळतो, प्रचंड मोठी लग्न समारंभ करतो, पण त्याचा परिणाम हा सर्वसाधारण वर्गावर होत असतो, गरीब समाजावर होत असतो. जो गरीब वर्ग असतो तो श्रीमंताचं अनुकरण करायला बघतो. एखाद्यानं जर मोठं लग्न केलं तर त्याचं अनुकरण एखादा गरीब बाप सुद्धा बघतो. शेवटी बाप असतो, त्यालाही वाटत असतं माझ्या मुलीचं लग्न मोठ्या धामधूममध्ये झालं पाहिजे. शेवटी तो कर्ज करतो, कर्जबाजारी होतो आणि मुलीचं लग्न मोठ्या धामधुमीमध्ये करतो. पण तेच कर्ज तो पुढची 10 वर्ष फेडत राहतो. त्याची प्रगती पुढची 10 वर्ष होतच नाही. खरं तर कुठंतरी सामाजिक भान म्हणून उच्च शिक्षित वर्गानं, श्रीमंत वर्गानं याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यांचं अनुकरण सर्वसामान्य वर्ग करत असतो. जर उच्च शिक्षित मुलींनी जर ठरवलं की मला लग्न साध्या पद्धतीनं करायचं आहे, जेवढं साध्या पद्धतीनं करता येईल तेवढ्या साध्या पद्धतीनं, तर निश्चितपणे समाजामध्ये एक वेगळी चैतन्य तयार होईल, एक प्रेरणा मिळेल, सर्वसामान्य वर्गाला एक प्रेरणा मिळेल. आणि तो जर श्रीमंत होता, त्याने जर तो उच्च शिक्षित होता, तो जर साध्या पद्धतीने लग्न करू शकतो, मी तर सर्वसाधारण आहे, मी साध्या पद्धतीने लग्न केले तर कुठं काय बिघडताय, ही प्रेरणा समाजामध्ये तयार होणं गरजेचं आहे. खरं तर आजच्या काळामध्ये लग्न समारंभामुळं खरं तर कर्जबाजारी होतात. मराठवाड्यामध्ये आम्ही बघतो किती आत्महत्या होत्यात शेतकऱ्यांच्या. काय शेतकरी फक्त काय शेतीमुळे आत्महत्या करतो का? अजिबात नाही. शेतकरी एवढा स्ट्रॉंग असतो, त्याच्या शेतकऱ्याच्या वाट्याला प्रचंड दुःख आहे. उच्च शिक्षित नोकरदार वर्ग नाही समजू शकणार शेतकऱ्याचं दुःख, पण तरी शेतकरी वर्ग त्याच्या स्वतःच्या दुःखामुळे तो आत्महत्या करत नाही. तो आत्महत्या करतो या मुलींच्या लग्नापायी. अनेक अपेक्षा असतात मुलांच्या. समाजामध्ये 2 परिस्थिती तयार झालेल्या आहेत. एक उच्च शिक्षित मुलं आहे, त्यांना मुली मिळतात. एक सर्वसामान्य शेतकरी वर्ग, मजुरी करणारा एक वर्ग आहे, त्या मुलांना मुली मिळत नाही.
ज्यांना मुली मिळतात ते प्रचंड हुंड्याची मागणी करतात, प्रचंड अपेक्षा व्यक्त करतात, आणि त्यांचं अनुकरण हे सर्वसामान्य वर्ग त्यांचं अनुकरण करत असतो. ते प्रचंड हुंडा घेतात, प्रचंड मोठं लग्न समारंभ पार पडतात. त्याचा वाईट परिणाम हा सर्वसामान्य वर्गावर होत असतो. आणि म्हणून एक सामाजिक भान म्हणून आपली जबाबदारी आहे सगळ्यांची, की समाजामध्ये एक समतोल तयार झाला पाहिजे. कुणी गरीब कुणी श्रीमंत नाही, पैशानं गरीब श्रीमंत असेल पण विचारानं सगळे समान असले पाहिजेत. खरं तर ही उच्च शिक्षित मुलांची ही नैतिक जबाबदारी आहे, श्रीमंत वर्गाची ही नैतिक जबाबदारी आहे, की जेवढं साध्या पद्धतीने लग्न करता येईल तेवढ्या साध्या पद्धतीनं आपल्या मुलींची लग्न केली पाहिजेत. हुंडा न घेता, हुंड्याची प्रथा ही कायद्यानं गुन्हा असली तरी समाजामध्ये ती सरसकट चालू आहे. उच्च शिक्षित मुलं तर अधिक हुंडा घेतात. मग शिक्षणाचा उपयोग काय? कुठेतरी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मला सांगावंसं वाटतं की आता लग्न समारंभ सुरू होते. अनेक नवीन दाम्पत्य आहेत लग्नासाठी उत्सुक, अनेक उच्च शिक्षित वर्ग असेल. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपलं लग्न हे आपण साध्या पद्धतीनं करायचं. आणि आईवडिलांसाठी सुद्धा मला एक सांगावंसं वाटतं की आपण आपल्या मुलांना एका दिवसाची हौस पुरवायची की त्यांना आयुष्यभराची त्यांची हौस पूर्ण करायची, याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. निश्चितपणे आज एका दिवसावर आपण सर्वसामान्य वर्ग असतो 5-10 लाख रुपये सहज लग्न समारंभावर खर्च करतो. परिस्थिती नसेल तरी कर्ज काढून लग्न समारंभ पार पडतो. पण तो जर वायफळ खर्च न करता जर आम्ही मुलांच्या भवितव्यावर खर्च केला, जर त्यांच्या शिक्षणावर खर्च केला, जर एखाद्या मुलाला व्यवसाय टाकायचा असला तर त्याच्या व्यवसायासाठी त्याला जर भांडवल आम्ही पुरवलं तर त्याचं आयुष्य, त्याचं भविष्य सुखाचं होणार नाही का? आज अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील की लग्न झाल्यावर, लग्न मोठ्या धूमधाममध्ये केलं, 5-10 लाख रुपये खर्च केले, पण त्यांना राहायला स्वतःचं घर नसतं. मग तोच खर्च त्याच्या घरावर केला असता तर आयुष्य त्यांचं सुखाचं झालं नसतं का? साध्या पद्धतीने लग्न म्हणजे काय? मी म्हणत नाही की कोर्ट मॅरेज कुठेतरी करून घ्या, अजिबात नाही. लग्न समारंभ हा आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा समारंभ असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातला असतो. आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी आपले येणं, त्यांचे आशीर्वाद, आपल्याला वडीलधाऱ्या माणसांची आशीर्वाद मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. निश्चितपणे आपले जवळचे नातेवाईक, आपले आप्तेष्ट मंडळी, आपले मित्रमंडळी सगळ्यांना बोलवलं पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजेत. पण इतर जो खर्च आहे, आज 5-5 लाख रुपये लॉन्सवाले बुक करतात, 2-2 लाखाचे डीजे लावतात. मला कुठंतरी प्रश्न पडतो की सामाजिक भान आम्ही कुठेतरी हरपत चाललो आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून तरी आम्ही नीट विचार करणं गरजेचं आहे. जेवढ्या साध्या पद्धतीनं करता येईल तेवढं साध्या पद्धतीने लग्न करण्याला आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. निश्चितपणे समाजामध्ये जो गरीब वर्ग आहे त्याला एक प्रेरणा मिळेल. आणि लग्न समारंभामध्ये वायफळ खर्च न करता आम्ही पुढच्या पिढीच्या नवीन दाम्पत्यावर, त्यांच्या भविष्यावर आम्ही खर्च केला पाहिजे, त्यांच्या शिक्षणावर आम्ही खर्च केला पाहिजे. खरं तर ह्या विषयावर आपण सगळ्यांनी नीट विचार करावा आणि यातून काहीतरी प्रेरणा घेता येईल, समाजासाठी आम्हाला काहीतरी देता येईल याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. माझा दुसरा एक मुद्दा आहे धार्मिक आरक्षण. आम्ही आज बघतो आहोत की आरक्षणाचा मुद्दा प्रचंड वाढलेला आहे. सामाजिक आरक्षण, आर्थिक आरक्षण, शैक्षणिक आरक्षण. पण मला आपणासमोर विषय मांडायचा आहे तो फक्त धार्मिक आरक्षणावर. शैक्षणिक आरक्षण, आर्थिक आरक्षण, सामाजिक आरक्षण हे समाजाच्या मागासलेपणावर मिळतं. ते जे मागासलेले आहेत त्यांना मिळणारच. आणि हे आरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची असते, ती सरकार निर्णय घेणार. पण धार्मिक आरक्षणावर आपण विचार करणं आजच्या काळात गरजेचं मला वाटतं. धार्मिक आरक्षण म्हणजे काय? आज आम्ही बघतो की प्रत्येक धार्मिक पूजा विधी जी आहे ती आपण पुरोहिताकडनं करून घेतो.
प्राचीन काळापासून ती गोष्ट चालत आहे, परंपरेपासून ती चालत आलेली आहे की आम्ही सगळ्या धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या पुरोहिताकडून करतो, ब्राह्मणांकडून करतो. आज प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक घरामध्ये कुठलीही पूजा होत असेल, वास्तुशांती असेल, सत्यनारायणची पूजा असेल, लग्न समारंभ असतील, हे सगळे आम्ही फक्त पुरोहिताकडूनच करतो, ब्राह्मण समाजाकडूनच करून घेतो. मला असं वाटतं की धार्मिकतेबाबत धार्मिक पूजाविधी करण्याची जबाबदारी ही फक्त पुरोहिताकडेच आहे किंवा ब्राह्मण समाजानंच केलं पाहिजे, याला माझा विरोध आहे. मला असं वाटतं की आपण सुद्धा स्वतःहून आपली धार्मिक पूजाविधी स्वतः करायला शिकलं पाहिजे. यात पुरोहितांचा कुठंही द्वेष नाही, ब्राह्मण समाजाचा कुठेही द्वेष नाही. खरं तर ब्राह्मण समाजाचे, पुरोहितांचे आपण आभारीच आहोत. आपण त्यांचे आभारच व्यक्त केले पाहिजेत की त्यांनीच आपली खरी संस्कृती जपून ठेवली आहे. आजही आमच्या वैदिक संस्कृतीचा, सनातन संस्कृतीचं अनुकरण हे सर्वसामान्य बहुजन वर्गापेक्षा पुरोहित वर्ग जास्त अनुकरण करतो. खरं तर आम्ही त्यांचे आभारच व्यक्त केले पाहिजे. पण किती दिवस आम्ही प्रत्येक धार्मिक पूजाविधी आम्ही त्यांच्याकडून करून घेणार? आम्ही स्वतः कधी शिकणार? आम्ही स्वतः वेदोच्चार कधी शिकणार? आम्ही स्वतः मंत्र कधी शिकणार? मंत्रोच्चार आमच्या पुढच्या पिढीला कधी प्राप्त होणार? त्याचं ज्ञान कधी मिळणार? ज्या वेळेस आम्ही आमच्या घरातली सगळी पूजा आम्ही स्वतः करायला शिकू तेव्हा. आज धार्मिकतेच्या बाबतीत, धार्मिक पूजाविधीच्या बाबतीत फक्त एकाच वर्गाला अधिकार आहे, इतर कुठल्याही वर्गाला अधिकार नाही. याचा अर्थ तो सरकारने दिला नाही का? सरकारचा याच्यात काही हस्तक्षेप नाही. हे समाजाचं काम आहे, प्रत्येकाचं काम आहे. धार्मिक पूजाविधी ही आपण स्वतःहून आपली केली पाहिजे. खरं तर मी नेहमी सांगत असतो की भगवंताची पूजा करत असताना आम्हाला मध्यस्थीची गरज पडता कामा नाही, तिराहित व्यक्तीची गरज पडता कामा नाही. भगवंताचं आपलं नातं हे आई मुलासारखं असतं. माझ्या भक्तीमध्ये काहीतरी कमी असेल, पुरोहित वर्ग जर 10 मंत्र म्हणत असतील, मी 2-4च मंत्र म्हणेल, पण माझे म्हटलेले मंत्र हे भगवंताला जास्त प्रिय होतील, कारण मी डायरेक्ट भगवंताशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. हा विचार आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की जर माझ्या आईची जर मला सेवा करायची असेल आणि मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा 500 रुपये घे आणि माझ्या आईची सेवा कर, तो उत्तम सेवा करेल. त्याला मी पैसे दिलेले असतात, तो उत्तम सेवा करेल. पण माझ्या आईला त्याचा आनंद होईल का? नाही होणार आनंद. कारण माझ्या आईला वाटेल की माझ्या मुलानं माझ्या शेजारी बसलं पाहिजे, माझ्या मुलानं माझे पाय दाबले पाहिजे, माझ्या मुलानं माझी सेवा केली पाहिजे. त्यावेळेस आईला आनंद होईल. मग आपलं आणि भगवंताचं नातं सुद्धा आई मुलासारखंच आहे ना. जर आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर आम्हाला तिराहित व्यक्तीची गरज का पडते? अनेक लोक म्हणतात की आम्ही घरात प्रचंड मोठी वास्तुशांती केली पण घरामध्ये काही समाधानच लाभलं नाही. अहो, कसं लाभणार? तुम्ही तिराहित व्यक्तीकडनं वास्तुशांती करून घेतली, तुम्ही स्वतः केलीच नाही. अहो, मनोभावे भक्ती आमची संत मंडळीने सांगून ठेवलंय ना. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, किंवा बोले तेसा चाले त्याची वंदावे पाऊले. आमच्या संत मंडळींनी सांगून ठेवलंय की तुम्ही वेडी वाटली कशी असेल, तुम्ही स्वतः भक्ती करा भगवंताची. भक्त तुमचं परमेश्वर तुमचं ऐकेल, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. पुरोहित वर्ग मान्य, पुरोहित वर्गाचा अभ्यास आहे. त्यांनी वेदोच्चार शिकलेले असतात, त्यांनी मंत्रोच्चार शिकलेले असतात, त्यांना मंत्रपाठ असतात, म्हणून ती पूजा व्यवस्थितपणे करू शकतात. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण करू शकत नाही. पूर्वी चुका झाल्या. पूर्वी इतिहासामध्ये तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, संस्कृत तुम्हा आम्हाला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं. आणि पूर्वी काही तथाकथित पुरोहित समाजानं, ब्राह्मण समाजानं, उच्चवर्णीय समाजानं बहुजन वर्गावर अन्याय केला, हे सुद्धा मान्य. त्यांनी शिक्षण मिळू दिलं नाही, तेही सुद्धा मान्य. पण आजची परिस्थिती तशी आहे का? आजची परिस्थिती तशी नाही. आज तुम्हा आम्हाला अधिकार आहे.
आज तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे, तुम्हा आम्हाला संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार आहे, तुम्हा आम्हाला वेदोच्चार वेद पठन करण्याचा अधिकार आहे, तुम्हा आम्हाला रामायण महाभारत समजून घेण्याचा अधिकार आहे, गीतेचे श्लोक पाठ करण्याचा तुम्हा आम्हाला अधिकार आहे, सगळं काही आहे. मग आम्ही स्वतः का करू नये? जोपर्यंत आम्ही स्वतः आमच्या धार्मिक पूजाविधी स्वतः करायला शिकत नाही, तोपर्यंत आमची पुढची पिढी आध्यात्मिक होत नाही आणि आमच्या पुढच्या पिढीला आमच्या सनातन संस्कृतीचं, आमच्या वैदिक संस्कृतीचं ज्ञानही अवगत होणार नाही. सनातन संस्कृतीचं, वैदिक संस्कृतीचं अनुकरण करण्याचं जबाबदारी फक्त काही पुरोहितांचीच आहे का? फक्त ब्राह्मणांचीच आहे का? तुमची आमची नाही का? देव काय त्यांचाच आहे का? देव तुमचा आमचा नाही का? का देव फक्त त्यांचंच ऐकतो, तुमचं ऐकत नाही, आमचं ऐकत नाही? देव सगळ्यांचं ऐकतो. देवाचं भजन करण्याचं, देवाचं कीर्तन करण्याचं, देवाला प्रसन्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. प्रत्येकानं तो जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि मला म्हणून असं वाटतं की जोपर्यंत आमची पूजाविधी, आमच्या घरातली सत्यनारायणची पूजा असो, आमच्या घरातली वास्तुशांती असो, लग्न समारंभ असतो, हे आपल्या हातून केले पाहिजेत, मनोभाव्य पद्धतीनं आपण केले पाहिजेत, किंवा आपल्या आईवडिलांच्या हातून केले पाहिजेत. आईवडिलांशिवाय मोठं दैवत कुठलं? अहो, आईवडिलांनी एक मंत्र नाही म्हटलं तरी चालतंय, पण आईवडिलांच्या हातून जर आम्ही भगवंताची पूजा केली तर ती भगवंताला लागू होईल. हा विश्वास, हा आत्मविश्वास तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक होणं याला म्हणतात की भगवंतावर प्रचंड विश्वास, भगवंताबद्दलचं प्रचंड प्रेम. बरेच लोक म्हणतात की नाही, जर आमच्या घरात वास्तुशांती, सत्यनारायणची पूजा जर असेल, जर पुरोहिताला बोलवलं नाही तर देवाला ती लागू होणार नाही. कसा विचार करतात? साधं लॉजिक आहे. भगवंताची घर, लाखो रुपयांचं आम्ही घर घेतो आणि घरामध्ये आम्ही वास्तुशांती, सत्यनारायणची पूजा करतो, ती रहित व्यक्तीला बोलून आणतो, त्याच्याकडून आम्ही पूजा करून घेतो. ती लागू होते का परमेश्वराला? अहो, जर आपण साधं ध्यानला जरी बसलो, डोळे मिटून जर ध्यान करत बसलो, तरी भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. मनोभावे भक्ती असली पाहिजे. स्वतः मंत्रोच्चार शिकले पाहिजे, स्वतः मंत्रांचं पठन केलं पाहिजे. त्यावेळेस आमची पुढी शिकणार, आमची पुढची पिढी त्यावेळेस मंत्रोच्चार शिकणार. आम्ही जर पुरोहितांवर डिपेंडंट राहणार तर मग आपण मंत्रोच्चार शिकणार कधी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारतो, हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. कसं होणार? तुम्हाला घरातली साधी वास्तुशांती स्वतःला करता येत नाही, तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता. तुम्हाला साधी लग्न समारंभाचे मंगलाष्टक तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता. हिंदू राष्ट्र त्याच वेळेस होणार ज्या वेळेस माझ्या देशातील प्रत्येक जण हा स्वतःची धार्मिक पूजाविधी स्वतः करायला शिकेल, स्वतः वेदांचं पठन करेल, स्वतः मंत्रोच्चार करेन, स्वतः रामायण महाभारत वाचेन, गीतेचे श्लोक पाठ करेन. त्यावेळेस खरा हिंदू राष्ट्र, त्यावेळेस हिंदू राष्ट्र होणार. हिंदू राष्ट्र कागदोपत्रीला काही महत्त्व नाही, माणसांच्या मनात हिंदू राष्ट्र तयार झालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आमच्या सनातन संस्कृतीचं, आमच्या वैदिक संस्कृतीचं अनुकरण स्वतः करायला शिकलं पाहिजे. आम्ही पुरोहितांवर अवलंबून राहता कामा नये. आम्ही हवं तर पुरोहितांकडून मार्गदर्शन घेऊ शकतो, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या की आम्हाला काय करावं लागेल, आमच्या घरातली पूजाविधी करण्यासाठी आम्हाला स्वतःला काय करावं लागेल. स्वतःहून पुरोहिताची गरज भासता कामा नये. ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याने ज्ञान दिलं पाहिजे आणि ज्याच्याकडं ज्ञान नाही त्याने ज्ञान आत्मसात करण्याची तयारी दाखवली पाहिजे. पण ज्याच्याकडं ज्ञान नाही तो जर असं म्हणेल की ज्याच्याकडं ज्ञान आहे त्यानेच यावं, त्यानेच करून द्यावं सगळं, मग माझ्याकडचं ज्ञान कधीच वाढणार नाही. माझं ज्ञान मला वाढवायचं असेल तर मला स्वतः ते करावं लागेल आणि सगळं शक्य आहे. पूर्वी शिक्षण नव्हतं म्हणून पुरोहित वर्ग येत होते, म्हणून पुरोहिताकडनं सगळ्या पूजाविधी करून घेतल्या जात होत्या. आज सगळं काही आहे. आज तुम्हा आम्हाला संस्कृत वाचण्याचा, लिहिण्याचा अधिकार आहे, सगळं उपलब्ध आहे. खरं तर धार्मिक आरक्षण ह्या मुद्द्यावर मला आपणासमोर चर्चा करायची होती की आम्ही धार्मिक आरक्षणाचा सुद्धा नीट विचार करणं गरजेचं आहे. स्वतःची पूजाविधी आम्ही स्वतः करायला शिकलो पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या घरातली पूजा करायला शिकू त्यावेळेस
आपल्याला आपोआप वाटणार की जर माझ्या घरातली जर वास्तुशांती करायची असेल तर आपोआप मला वाटणार की मला कोणते मंत्र म्हणावे लागतील. मी त्याचा विचार करेल, मी ते मंत्र शोधेन, ते मंत्र पाठ करण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस मला स्वतःला करावं असं वाटेल त्याच वेळेस आम्ही त्याच्यावर संशोधन करून, त्याच वेळेस आम्ही ते पाठांतर करू, त्याच वेळेस आम्ही मंत्रोच्चार शिकू. आम्ही करणारच नाही. आम्ही जर अवलंबून राहणार तर आम्ही शिकणारच नाही. पुढच्या पिढीला आम्ही काय शिकवणार मग? आमच्या पुढच्या पिढीला पण जर शिकवायचं असेल तर त्याची सुरुवात आम्हाला करावी लागेल. मुलगं जन्माला आल्यावर लगेच चालायला शिकत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच आज सुद्धा आपल्याला 100% आपले सगळे मंत्र पाठ होणार नाही, सगळे मंत्र आपल्याला म्हणता येणार नाही, पण आपण सुरुवात तर करा. आज जर आम्ही सुरुवात केली तर काही काळानंतर आपण सुद्धा पुरोहितांसारखं पूजाविधी करू शकतो. आणि याच्यात पुरोहितांना सुद्धा आनंदच होणार आणि झालाच पाहिजे. जर आनंद झाला नाही तर ते पुरोहित नाहीत. जर खऱ्या अर्थानं ज्ञान संपन्न असतील तर सगळ्यांना ज्ञानी बनवणं हेच पुरोहिताचं काम आहे, हेच ब्राह्मणाचं काम आहे. ब्राह्मण केवळ जातीनं नव्हे, पुरोहित केवळ जातीनं नव्हे, ज्ञानानं ब्राह्मण होत असतो. कर्मानुसार ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो ब्राह्मण, ज्याच्याकडे ज्ञानच नाही तो शूद्र. बस साधी सरळ व्याख्या आहे, भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये केलेली आहे. निश्चितपणे आम्ही धार्मिक आरक्षणाच्या बाबतीत विचार केला पाहिजे. हे आरक्षण आम्हाला सरकार देणार नाही, हे आम्हाला मिळवावं लागेल. स्वतःमध्ये ते गुण आत्मसात करावे लागतील आणि निश्चितपणे ते होऊ शकतं. आमच्या पुढच्या पिढीसाठी ते महत्त्वाचं आहे. जर हिंदू राष्ट्र जर आम्हाला बनवायचं आहे ना तर स्वतःला आधी हिंदू बनावं लागेल. स्वतःला वैदिक संस्कृतीचं, सनातन संस्कृतीचं अनुकरण करावं लागेल. त्यावेळेस खरा हिंदू राष्ट्र तयार होईल. आणि ते हिंदू राष्ट्र मग कितीही परक्यांनी आक्रमण केली तरी गुलाम कधी होणार नाही. प्राचीन काळामध्ये ज्या गोष्टी घडल्यात, आमचा देश हजारो वर्ष गुलामी होण्याचं कारणच ते आहे. कारण आम्ही फक्त एका वर्गाकडं फक्त धार्मिकतेचं शिक्षण ठेवलं, संपूर्ण वर्गाला धार्मिकतेचं शिक्षण दिलं नाही, म्हणून आमचा देश हा शेकडो वर्ष गुलामीत खितपत पडला. जर प्रत्येक वर्गाला, प्रत्येक व्यक्तीला जर धार्मिक शिक्षण मिळालं असतं तर आमचा देश गुलामीत कधीही गेला नसता. ही वस्तुस्थिती आहे. आपण सगळ्यांनी या विषयांवर विचार करावा आणि ती गोष्ट आचरणात आणावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.